वाटा निघाल्या 3, 1 2 3 आणि एक 4, ही एक चौथी. खाली दरी आहे मुरल्या, इथं संपली, इथं पण दरी आहे. होय की इथून उतरूया खाली. हा बघा जेवढं गरज कठीण नाही तेवढं दाखवावं लागलं. ये मग तू. जेवढं कठीण नाही जेवढं तू दाखवावं. का कठीण नाही ना? कठीण नाही का नाही? आता गडगडत गेला असंच खाली. नाही रे बाबा. आईची जय. बदामी, ज्याला पूर्वी वातापी म्हणून ओळखले जायचे, हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, ज्यामध्ये अनेक वारसा वास्तू आहेत. बदामी किल्ला हे असेच एक स्मारक आहे, जे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भूतकाळाचा मूक साक्षीदार आहे. इसवी सन 540 ते 757 पर्यंत बदामी ही चालुक्यांची राजधानी होती. बदामी किल्ला हे चालुक्य शासकांचे निवासस्थान होते. 642 मध्ये पल्लवांनी किल्ला लुटला आणि नष्ट केला. खूप नंतर जेव्हा बदामी टिपू सुलतानच्या अधिपत्याखाली आले, तेव्हा किल्ल्याच्या भिंती पुन्हा बांधल्या गेल्या आणि प्राचीन किल्ल्याच्या संकुलात अनेक संरचना जोडल्या गेल्या. 550 मध्ये पुलकेशी पहिला याने चालुक्य राजवंशाची स्थापना केली. पुलकेशी पहिला याने वातापी आपल्या ताब्यात घेतले आणि ते आपली राजधानी बनवली. तर आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर पहिल्या स्पॉटला आम्ही आलोय, तो म्हणजे किल्ला बघण्यासाठी आलोय. जो चालुक्य राजा होता त्याचा हा किल्ला होता आणि तोच आता आम्ही वरती चाललोय. वरती मंदिर वगैरे आहे, मारुतीचं एक मंदिर आहे, ट्रेकिंग आहे थोडी. आता आम्ही चालतोय. इकडे पण वरती हे आहे, ते हनुमानाचं मंदिर आहे, त्याच्यावरती अजून चालण्यासाठी आहे. तर बघूया वरती जाऊन अजून काय काय आहे ते. या साम्राज्याचा खरा शिल्पकार पुलकेशी पहिला होता. त्याने बदामीचा किल्ला बांधला आणि तेथून राज्य केले. त्याचा मुलगा कीर्तिवर्मन पहिला सिंहासनावर बसला आणि राज्याचा विस्तार केला. मंदिराच्याच बाजूने वरती किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्याच रस्त्याने आता आपण वरती चाललोय. पुलकेशी दुसरा याने महाराष्ट्रात आपले अधिकार बळकट केले आणि दख्खनचा मोठा भाग जिंकला. त्याने हर्षवर्धनचा पराभव केला आणि दक्षिण पथेश्वर ही पदवी प्राप्त केली. तर फायनली आम्ही आता किल्ल्यावर पोचलोय. एवढं काय नाही आहे इथे. पाठीमागे एक दर्गा आहे, पूर्ण हे उन्हाळा आहे सगळं. आणि पाठीमागच्या साईडला तिथे एक मंदिर आहे, त्या साईडला तुम्हाला दाखवतो. ते बघा पाठीमागे एक मंदिर आहे, त्या मंदिरात पण आपण जाऊन जरा दर्शन घेऊ देवाचे. तिकडे पण काहीतरी दिसतंय, ते पण आपण बघूया. तर चला. किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला एक शिवालय लागते. मंदिराचे मुखमंडप आणि सभामंडप पडले आहे, पण गर्भगृह आणि शिखर सुस्थितीत आहेत. या मंदिराच्या समोरील बाजूस एक पायवाट डोंगराखाली उतरते
याच मार्गावर आपल्याला काही विजयनगर काळातील सुट्ट्या शिल्पांचं दर्शन होतं. शिवालयाच्या बाजूच्या रस्त्याने पुढे आल्यास आपल्याला समोर एक खोली दिसते. त्या खोलीत आतमध्ये गेल्यावर आपल्याला समोरच 2 खांब लागतात आणि भक्कम असं बांधकाम बघायला मिळतं. कदाचित हे त्यावेळचं धान्याचं कोठार असावं. कदाचित हे त्यावेळचं धान्याचं कोठार असू शकतं, काय माहित काय. इथे किल्ल्याच्या थोडं पुढं आल्यावर आपल्याला हे बुरुजासारखं लागतं, पण ॲक्च्युली माहीत नाही हे नेमकं काय आहे. तिथे एक वाट आहे खाली. इथे कदाचित वाट बंद केले, माहित नाही काय आहे. इथे देवळी टाईप आहे. चलो आगे चलो. इथे कालच्या साईडला एक रस्ता जातो, तो माहित नाही कुठे जातो तो. आधी आपण इकडे वरती जाऊया. अरे आतमध्ये वटवागळा असायची, भस्कन यायची आतमध्ये. माहित नाही काय आहे. इकडे पण तसंच आहे. इकडचं बांधकाम ढासळलं. इथे बघूया ना काय आहे. आठव्या शतकातला जो चालुक्य राजा होता त्याचं हे सगळं साम्राज्य आहे. इथे पण खोल्या टाईप काहीतरी आहे, छोट्या छोट्या. मुरला तिकडे जाऊया का वर? बुरुज आहे ना फक्त? हा इथं बुरुज आहे. आणि खालची बदामी सिटी. इकडे पुढे जाऊया आपण. रस्ता बघ कसा आहे तो. तर इथून पुढे आता आपण जाऊन बघूया पुढे काय काय आहे. इकडे खाली एक रस्ता गेलाय. इथून परत आपल्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या लागल्या. चला. तर
तर इथून आत्ताच आपण आलो आणि इथून परत आपल्याला खाली जाण्यासाठी पायट्याने लागतात. आणि मेन म्हणजे रावडी राठोड जर पिक्चर बघितला असेल तर त्या पिक्चराची शूटिंग इथे झाली. म्हणजे तो विलन बोलतो आजा मेरे जांगी पे बैठ जा वगैरे, तो सीन इथे झालेला आहे. तर चला जाऊया आपण पुढे. इथे भेटले परत 2 रस्ते, एक गेला इकडे एक गेला इकडे. आपण जाऊ इकडे नंतर जाऊ इकडे. सांगा जाऊ हे इकडे जाऊया, कोणीकडे इकडे जाऊया. आपण जाऊ इकडे नंतर जाऊ तिकडे. मुरल्या मोठी गुफा आहे. थोडी भीती वाटते पण गुफा जरा मोठी आहे. पण आतमध्ये जाऊन बघायला लागणार आहे नेमकं काय आहे ते. इथे वटवाघळं आहेत खूप वरती. आणि जर काही ते आता हालचाल वगैरे केली तर सगळे वरून खाली येतील. इथे पाठी एक रस्ता असावा कदाचित पण तो आता बंद केलाय. आपण निघूया तिकडे वरच्या साईडला, बघू आपण काय ते. ही पूर्ण सिटी आहे. आत्ता आपण ही एक वाट बघितली, आता या दुसऱ्या वाटेनं आपण पुढे चाललोय. बघूया काय भेटते पुढे. कदा आत्ता इथून वरून बघितलं तर तेव्हा तिथे एक मंदिर होतं, तर ते मंदिरच कदाचित या वाटेला असावं. चलो ब्लॅक मांबा ब्लॅक मांबा. इथे शूटिंग झालं रावडी राठोडचं. इथे पाठीमागे एक खोली टाईप दिसतंय, जाऊन बघूया आतमध्ये काय. ये तो शुरू होते ही खत्म हो गया.
कोरीव काम. इथे पाठीमागे पण एक दगड आहे. ऍक्च्युली हा मंदिराचा भाग असणार आहे. आधी पाठी जाऊन येऊया आपण. इकडे बोरुजा एक मंदिर आहे, ते मंदिर बघून येऊया. सुंदर असं कोरीव काम आहे मंदिराचं. खूप सुंदर मंदिर आहे. सगळीच मंदिरं खूप सुंदर आहेत. मस्त असं कोरीव काम आहे मंदिरावर. आता हे पण बघा पाठीमागचं मंदिर. 8व्या शतकातली ही सगळी मंदिरं आहेत. वरच्या साईडला बघा, इथे आपण मगाशी सुरुवातीलाच जे पहिलं मंदिर बघितलं ते हे मंदिर आहे. पाठीमागच्या साईडला पण 4 खांब वगैरे असं काहीतरी आहे. ॲक्च्युली माहीत नाही काय आहे. तिथे जाऊन बघायचं आता नेमकं काय. या मंदिराच्या पाठच्या बाजूला एक तोफ आहे. आता त्या बाजूला जाऊन आलो आपण, तिकडे वरती त्या बुरुजावर. नेम विठ्ठल. प्रॉपर कुलगिरी. वेर किधर? वेर कुलगिरी. वेर बदामी. प्रॉपर. ओके. हाँ 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 ओके. तोफ. इकडचं मंदिर आपण घेतलेलं आहे. आता ती पाठीमागे 4 स्तंभ आहेत, तिकडे जाऊया. आपण दगड बघा कसा आहे तो, तिरका. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. तरी अजून आपण बदामीत आहे. हम्पी अजून बघितलेलं नाही. हम्पी तर ह्याच्यापेक्षा भारी आहे. तिथे आता बांधकाम आहे परत. इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. बजरंग बली की जय. या बाजूने आपल्याला खाली जायचं आहे, पण इकडे ही वाट जाते ते आपण ते मागाशी बघितलं तिकडे.
हो 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 हो, वाट बघा केवढीशी आहे, जबरदस्त वाट. थांब रे मुरल्या. जेवढं गरज कठीण नाही तेवढं दाखवायला लागलं. ये मग तू, ये तू ये. निलेश, हा. जेवढं कठीण नाही जेवढं तू दाखवायला. का कठीण नाही ना? कठीण नाही गणेश. आता गडगडत गेला असंच खाली. नाही रे बाबा. चला माझ्याकडे दाखवलं तर तुझ्याकडे घे. गणेश जेवढं कठीण नाही तेवढं तू करून दाखव. कदाचित हे साम्राज्याची टेहाळणी वगैरे करण्यासाठी असेल. मुरली तिथं गुफा आहे, दिसली? राहिलं बरं तुला. हा हे बघ. वाट कुठून होती पण तिथं जायला? अरे नाही, ती माहितीये का आपण जागा बुजवली तिथं ती. हा, आपण आतमध्ये घुसलो तिथं. इकडे पण आहे. या चार खंब्याच्या बाजूने आपल्याला हत्ती बघायला भेटतात, पण ते आता इथला नाहीच आहे, गायब आहे. इकडे 2 आहेत, या बाजूला नाही, ह्या बाजूला नाही आहेत, पण ह्या बाजूला आहेत. इकडे 2 आहेत, इथला नाही आहे. हा एक आहे, इकडे 2 आहेत. या खांबावर नाही आहे इकडे. चला निघूया, परतीची वाट धरूया. आत्ता जे आपण 4 खांब पाहिले ते या किल्ल्याचे म्हणजे किल्ल्याचा शेवटचा पार्ट होता आणि पूर्ण किल्ला संपलेला आहे. असं वाटत होतं वरती ट्रेक केल्यावर की हा किल्ला खूप छोटा असेल, पण ज्या वेळेला फिरलो त्यावेळेला कळलं की हा किल्ला छोटा नाही आहे, खूप मोठा आहे. तर इथूनच आपण किल्ल्यावरून उतरलो खाली की आपल्याला एक म्युझियम लागतं, जिथे खूप जुने कोरीव काम केलेले असे दगड आहेत, मूर्त्या आहेत. तर त्या आता बघणार आहे आपण. हे बघा, किल्ला इथे संपतो. हा किल्ल्याचा शेवटचा पार्ट आहे. हे बघा, किल्ला इथे समाप्त. किल्ल्यामधून बाहेर पडलो की आपल्याला इथे म्युझियम लागतं. इथे आत्ता आपण खालच्या साईडला एक म्युझियम बघितलं. म्युझियमच्या तिथून एक वाट वरती आली होती, ती आता इथून पायटण्या चढून वरती आलो आहे. इथे एक आतमध्ये रस्ता गेला आहे, तिकडे चाललो आहे. ॲक्च्युली कोण दिसत नाही, बघूया आतमध्ये काय आहे. इकडे पण गेले, पण इकडे जंगल असल्यामुळे जाता नाही येणार. पण इकडे जाऊन जरा बघतो नेमकं काय आहे ते. त्या बाजूला एक बुरुज आहे, तो काय खालच्या बाजूलाच आहे, तो काय एवढा हे नाही, पण तिथे पण जाऊया जमलं तर. पण आधी इथे जाऊया आतमध्ये.
एक वाट गेली इकडे, एक वाट गेली इकडे. अरे ही जी वाट गेली ना, आपण फोटो नाही का काढले मगाशी, तिथे अटॅच करणार. इकडे जाऊन येऊया मध्ये. गणेश काय करूया माहिती गणेश इकडनं कोण बोललो उतरायला आहे? उतरायचं 100% येणार. त्यांचं असलं काय ते करत नको. बरं चला इकडे आधी जाऊन बघू. वाटा निघाल्या 3, 1, 2, 3. आणि ही 4. ही एक चौथी नाही, ही खाली जाईल, ही खाली जाईल. इकडे जाऊन बघूया. मुरले जाता येईल काय? मोबाईल ठेवला असं जाऊ नाही बाबा. मुरल्या काय ना, खाली सगळं हे आहे. खाली दरी आहे मुरल्या. हा दरी आहे खाली. इकडे आहे दरी. आपण जातो आता पाठीमागे. काय नाही, इकडे जाऊया आता आपण. एक्सप्लोरर्स, द एक्सप्लोरर्स. मूवी काढायला पाहिजे आपल्या नावावर एक. भाऊ न हे बघा समोर टेम्पल आहे, दिसते की ना? हे बघा कोपऱ्यात. आपण तिकडूनच आलो मगाशी. बांधलंय त्या इथं काय आहे का? आपण जाऊन आलो, आपण तिथूनच उतरलो खाली. नाही ते वेगळं आहे. आता ह्या साईडला जाऊया आपण. इकडे का आहे देखते है. गुना केव्जला जायला पाहिजे. गुना केव्ज. आता ही वाट बघूया कुठं जाते. इथं संपली. इथं पण दरी आहे. होय, इथून उतरूया खाली. हा बघा. जर आपलं वय 4-5 वर्षापूर्वी असतं की ते बघ तिथं लिहिलंय काहीतरी. ते बघ. हा दिसलं. हा दिसलं. हा तेच म्हणत असणार आहे ते. हेच आहे ते. यहीच है वो. पण एवढ्यावरती लिहिलं कोणी ते? हा रॉक क्लाइम्बिंग केली असते ते पण लिहिलंय, त्याच्या बाजूला पण लिहिलंय. गणेश असं मागं बघ. तुझं लहान नसतं, तुझं कॅमेरा चालू असतो. इकडे पण वाट नाहीये. आपल्याला आता आहे त्या वाटेनं, ज्या वाटेनं आलोय त्याच वाटेनं आपल्याला परत जावं लागणार आहे. किल्ला आपला पूर्ण बघून झालेला आहे. आता वाटलं होतं मगाशी की पूर्ण झाला असेल, पण ह्या ज्या दाऱ्या आहेत त्याच्यातून आम्ही फिरलो. तिथं एक एकदम वरच्या साईडला शिलालेख पण दिसला आपल्याला.
लिहिलेला. तो आता कोणी लिहिला, कसा लिहिला हे काहीच माहीत नाही, पण त्या म्युझियममध्ये बघितलं होतं की तिथं एक शिलालेख आहे. पण तो कुठं लिहिलेला आहे हे आम्हाला मगाशी भेटलं नव्हतं. पण आता ज्या वेळेला आम्ही या कानाकोपऱ्यातून ज्या वेळेला फिरलो त्यावेळेला तो आपल्याला शिलालेख दिसला. पण ठीक आहे, चांगलं झालं आतमध्ये आलो, तो शिलालेख पण बघायला भेटला. चला जाऊया आपण. हा इकडच्या साईडला एक बुरुज आहे, हा इकडे वरती एक आहे आणि इथेच हा किल्ला संपतो. हा एक पॉइंट बघितला. आता दुसरीकडे जाणार. जी तळं आहेत, तळं आहे इथे एक, त्या तळाच्या बाजूनं 3 ते 4 अशी मंदिर आहेत, दगडाचीच आहेत. त्यावेळची आहेत, 8व्या शतकातली, ज्या वेळेला चालुक्य राजा होता त्यावेळचीच आहेत. तर आता ती बघायला जाणार आहे आपण. तर चला.